नमस्कार. पुणे येथील गाजलेलं प्रकरण जैन बोर्डिंगचं प्रकरण, त्याच्याबद्दल काही क्लिपा ऐकण्यात आल्या. तर त्यामध्ये ज्यांच्या ह्या जैन समाजाची ती बोर्डिंग 2,500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी एका बिल्डरला 230 कोटीला विकली आणि त्यामध्ये तो वाद निर्माण झाला आणि त्या ट्रस्टीने पैसे घेतले. तर तो एका वकिलाची पण क्लिप ऐकण्यात आली की त्यांनी त्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केलेली आहे. आता त्या रिट ऐकल्यानंतर आमच्या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आमच्या संदर्भातला जो गोषवारा घेतला आहे त्याच्यातून मतितार्थ काढला आहे. कारण ह्या जमीन लाटण्याचे प्रकार बिल्डरमार्फत याच्यात बऱ्याच नेत्याचा हात असतो, नेत्याची भागीदारी असते. म्हणून लोक म्हणतात की 5 वर्ष जर आमदार राहिला, 5 वर्ष मंत्री राहिला तर करोडपती कसा होतो. ते हे उदाहरण आहेत. यांचे व्यवसाय जे असतात ते पैसे कमावणारे व्यवसाय असतात, त्याच्यात भागीदारी असते वगैरे वगैरे. आणि आम समाजातला नागरिक स्ट्रगल करतो, आयुष्यभर स्ट्रगल करतो, नोकरी धंदा करतो. करोडोचं तर त्याला स्वप्नही पडणार नाही, जास्तीत जास्त लाख वगैरे, पण ते बी आयुष्य घातल्यावर असतं. या लोकांना जो भागीदार आहेत त्यांना हाताशी धरतात आणि हे पैशावाले होतात. यांच्यामुळे हा जो फरक होत चालला आहे राजकारणी आणि आम समाज, आणि तो कोणत्याही पक्षात जातो, राजकारणात कोणत्याही पक्षात गेला तरी त्याचं मात्र धंदे चालूच असतात. त्यामुळे ह्या लोकांना कोणाच्या विरोधक समजायचं, ह्या लोकांना समाजाचे विरोधक समजायचं. मग समाजाने जैन समाज, वंचित समाज, बहुजन समाज, परत तुमचा हिंदू मुस्लिम असे जे गट पाडलेत या लोकांनी, यांची पोळी भाजून घेण्यासाठी. कारण इतर समाजाला ह्या छोट्या मोठ्या वादामध्ये गुंतून टाकायचं आणि त्यांचे मात्र ब्लॅक धंदे सुरू ठेवायचे. म्हणून ह्या लोकांच्या विरुद्ध आता सैनिक समाज पार्टीने सर्व समाजाला एकत्र करण्याचं ध्यास धरलं आहे. एकत्र करून ह्या राजकीय नेत्याच्या कोणत्याही पक्षाचा असू दे त्यांच्या विरुद्ध ही विचारधारा ऑनलाईन आंदोलन करायचं आहे, बौद्धिक आंदोलन करायचं आहे आणि सैनिक समाज पार्टीला जोडायचं आहे. आणि यासाठी सर्व समाजातल्या लोकांनी या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये यावे ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.